महाराष्ट्र सरकारचे आणि भारत सरकारचे आभार मानतो की ब्रिटिश कालीन आपला जो पूल होता कराडचा, मला अशी माहिती मिळाली की 1838 साली हा इंग्रजांनी तो पूल केला होता आणि 1838 पासून 2025 पर्यंत त्या पुलाची फक्त डागडुजी चालली आहे. नव्यानं तो पूल उभा करण्यात आला नाही. मी आज आदरणीय नितीनजी गडकरी साहेबांचे, आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचे, आमचे आदरणीय मंत्री सार्वजनिक बांधकामचे शिवेंद्रराजेंचे मनपूर्वक आभार मानतो की 50 कोटी रुपयाचा निधी हा जुन्या पुलाला आज सँक्शन झालेला आहे आणि CRFच्या यादीमध्ये नाव आलेलं आहे आणि त्यामुळे चौपदरीकरण त्या पुलाचं होणार आहे. जुना पूल हा डिसमॅन्टल होईल आणि चौपदरीकरण पुलाचं होणार आहे. म्हणजे कराडचा ऍक्सेस पॉइंट वाढावे. पत्रकार बांधवांनी देखील वेळोवेळी या विषयावर आवाज उठवलाय की ज्या वेळेला NH4 ला जर का ट्रॅफिक जॅम झाला किंवा काम निघालं तिथं किंवा काही कारणांनी जर का वाहतूक वळवायची झाली तर कराडच्या ऍक्सेस साठी जुन्या पुलावरनं वाहतूक होते आणि जुन्या पुलाचं काम हे चांगलं झालं पाहिजे. तर चौपदरीकरण झालेलं आहे. त्याचबरोबर कैलासवासी खशाबा जाधव यांचं जे क्रीडा संकुल आपल्याला उभं करायचं होतं त्याच्यासाठी 25,75,00,000 रुपयाचा निधी हा महायुती सरकारने सँक्शन केला होता, मंजूर केला होता. आता त्याच्यामध्ये आणखीन 10 कोटीची वाढ केलेली आहे. आता ते 35 कोटी रुपयाचं काम होणार आहे आणि येणाऱ्या 2 आठवड्यामध्येच आम्ही टेंडर प्रक्रियेपर्यंत पुढे जाऊ. मी तशा सूचना आदरणीय तहसीलदार मॅडमला दिलेल्या आहेत की तुम्ही लवकर करा काम, कारण आपल्याला टाइम बाउंड फेज मध्ये सगळी कामं पूर्ण करायची. कराडला महसूल कॉम्प्लेक्स व्हावा अशी मागणी मी आदरणीय महसूल मंत्री बावनकुळे साहेबांच्या समोर केली. त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. त्यांनी कलेक्टर महोदयांना सूचना केली आणि आज मला सांगताना आनंद होतो की आमचा प्राथमिक आराखडा महसूल भवनचा तयार झालेला आहे. आम्ही तो आराखडा महसूल मंत्रालयाकडे सादर करून त्याला परवानगी घेऊ आणि महसूल भवन सुद्धा येणाऱ्या काळामध्ये आपल्याला निर्माण झालेले इथं दिसेल. पंचायत समितीचे हेड ऑफिस व्हावं ही आपली कराडकरांची अनेक वर्षापासूनची इच्छा होती. आम्ही 35 कोटी रुपयाची मागणी केली, पण सरकारकडं जी काही आजची परिस्थिती आहे ही परिस्थिती लक्षात घेता आपल्याला थोडीशी काटकसर करणं गरजेचं आहे. अशा पद्धतीचं आम्हाला आदरणीय मंत्री ग्रामविकास जयकुमार भाऊंनी सांगितलं आणि त्यामुळे तो प्रस्ताव आम्ही 25 कोटीचा केला. त्यानंतर आम्हाला असं सांगण्यात आलं की ह्यावेळेला आम्ही तुम्हाला 15 कोटी रुपये देऊ आणि 1 वर्षभरामध्ये काम पूर्ण झाल्यावर आणखीन वाढीव जे तुम्हाला 10 कोटी लागणार आहे त्याची मागणी करा आणि 25 कोटी रुपये आपल्याला त्याच्यासाठी सुद्धा येणाऱ्या काळामध्ये मिळणार आहेत. एकंदरीतच कराडचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी आपण मोठ्या प्रमाणावर राज्य सरकारकडून केंद्र सरकारकडून पैसे आणणार आहोत आणि आपलं जे स्वप्नातलं कराड आहे की ज्या कराडमध्ये येण्यासाठी लोक प्रयत्न करतील किंवा ज्या कराडला येऊन भेट द्यावी अशा प्रकारचं एक नावलौकिक कराडचं निर्माण करण्यासाठीची आपली जी धडपड आहे ती आपण येणाऱ्या काळामध्ये टप्प्याटप्प्याने अनेक प्रकल्प इथं आणून पूर्ण करणार आहोत. विशेषतः आपण विविध माध्यमातून ज्या काही सूचना येतात, सोशल मीडियावरून सूचना येतात, माझ्या पत्रकार बांधवांकडनं सूचना येतात, वर्तमानपत्रामध्ये अनेक प्रश्न आपण सातत्यानं मांडता आणि त्याची आम्ही खूप गांभीर्यानं दखल घेतो. जसं घारेवाडीकडे जाणारा जो रस्ता आहे, आपल्या ढेबेवाडी फाट्यापासून ढेबेवाडीला जाणारा रस्ता आहे, घारेवाडीच्या तिथं अतिक्रमण काही कारणांनी झालं होतं, कारण MDR 55चं विस्तारीकरण 9 वर्षापूर्वी झालं आणि 9 वर्षापासून एक घराची भिंत ही रस्त्यामध्ये येते. 5 मेजर ऍक्सिडेंट झालेत तिथं, असंख्य मायनर ऍक्सिडेंट झालेत, पण त्या व्यक्तीची समजूत काढण्यामध्ये आम्ही यशस्वी झालो. आम्ही त्यांची समजूत काढली. समजूत काढल्यानंतर आम्ही तिथं काल JCB नेऊन ती जी भिंत मध्ये येत होती त्याचं आम्ही डिसमॅन्टलिंगचं काम देखील चालू केलं आणि त्या व्यक्तीला सुद्धा आम्ही सांगितलं की तुझं काही नुकसान होणार नाही, पुढच्या 8 दिवसामध्ये तुमचं घर तयार करून आम्ही तिथं चहा प्यायला येऊ असा विश्वास त्याला दिला. त्यावेळेस त्याने आम्हाला परवानगी दिली आणि आता ते सुद्धा काम होईल. म्हणजे जीवितहानी होईल असं कुठलंही रस्त्याची अडचण असेल तर ती सोडवण्याचं काम आपण करत आहोत. मग ते DP जैनला आपण काही मध्ये निर्देश दिले, त्यांनी सुद्धा त्याची कामं सगळी पूर्ण केलीत. रमलर असेल किंवा हाईट बॅरियर असतील ते त्यांनी लावले, डायव्हर्शनचे बोर्ड लावले. तशाच पद्धतीनं स्टेट हायवेवरचं सुद्धा आपण जे काही अतिक्रमण, रस्त्याचं रुंदीकरण केल्यामुळे अतिक्रमण झालं होतं, पूर्वी नव्हतं ते, पण रस्ता रुंद केल्यामुळं
ते रस्त्यावरच घर असल्यामुळे ते रस्त्यामध्ये येत होतं. त्यामध्ये देखील आपल्याला यश मिळालेलं आहे आणि त्यामुळे एकंदरीतच कराडचा चौफेर विकास करण्याचं स्वप्न जे आपल्या मनामध्ये आहे ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी आपला लोकप्रतिनिधी म्हणून पूर्णपणे कार्यरत आहे आणि तुमचा आशीर्वाद असाच राहिल्यास निश्चित स्वरूपी आपलं स्वप्न पूर्ण होऊ शकेल.